तर हा राईट साईडला रोड जातोय ना, तर तो मार्लेश्वरला रोड जातोय. हे लेफ्ट साईडला जे दुकान दिसतंय ना, ते महेश फर्निचर आहे. तर पूर्ण रत्नागिरीतले लोक इकडेच वस्तू खरेदी करायला येतात. आणि जर का तुम्हाला टेकलेश्वरला जायचं असेल तर इथून जो राईट साईडला रोड दिसतोय तर तिकडूनच तुम्हाला आत जावं लागेल. गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी प्रसाद बनबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा जो व्लॉग असणार आहे ना, तो म्हणजे देवरुखचा जो रोड आहे तर त्याच्याबद्दलच हा व्लॉग असणार आहे. तर भावनदीच्या तिथून आपण आतमध्ये आलो ना की इथून पाटगावच्या घाटातून खाली उतरलो की त्याच्यानंतर इथे हे 2 फाटे फुटतात. तर हा लेफ्ट साईडने जातोय ना, तो पण देवरुखला जातोय. पण जर का तुम्हाला मार्लेश्वरला जायचं असेल तर हा राईटच तुम्हाला घ्यावा लागेल. तर आता मी पुढे पुढे दाखवतो तुम्हाला. तर आपण आता आलो आहे ते कांजिवरे फाट्याला आणि हा समोर दिसतोय ना रोड, तर इथून राईट साईड आहे तर तिकडेच मार्लेश्वर रोड आहे आणि आपल्याला मार्लेश्वरला जायला इथून राईट घ्यावा लागेल. तर आपण आता जाणार आहोत ते म्हणजे देवरुखमध्ये. तर आपण इथून आता लेफ्ट घेतला आहे आणि आपण आता पुढे जाणार आहोत. तर आपण आता आलो आहे ते म्हणजे सावरकर चौकात. आणि मगाशी जो रोड दाखवला ना, तर ही रेड कलरची गाडी आली ना, तर ती त्याच रोडने आले आणि इथून आतमध्ये जी तिकडे गेली तो आहे सावरकर चौक. तर तिकडून सुद्धा आतमध्ये डायरेक्ट आपल्याला जाता येतं, पण आपल्याला आता बाहेरून जायचं आहे. तर आता हा फाटा दिसतोय ना, तर इथून लेफ्ट साईडला संगमेश्वर आहे आणि राईटला देवरुखची सिटी आहे. तर आपण आता राईटला जाणार आहोत. तर आता पुढे जे एक दुकान दिसेल ना, ते खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप लोक आहेत रत्नागिरीतून महेश फर्निचरमध्ये जाणारी. कारण आपल्या रत्नागिरीत खूपच वस्तू महाग आहेत, म्हणजे सोफा असेल किंवा टेबल, डायनिंग टेबल, असं सगळ्या वस्तू आहेत. तर त्या इथे आहेत ना, ते कमी प्राईजमध्ये आपल्याला मिळून जातात. त्याच्यामुळे खूप जण या दुकानात आपल्याकडून रत्नागिरीतून येऊन खरेदी करतात. तर जर कोणाला इथे यायचं असेल ना, तर हा रूट तुम्ही फॉलो करू शकता. तर हे बघा, इथून हे जे लेफ्ट साईडला दिसतंय ना, तेच आहे महेश फर्निचर आणि खूपच स्वस्त वस्तू असतात. आम्ही खूप इथून खरेदी केलेली आहे. तर तुम्हाला जर कोणाला यायचं असेल ना, तर हा रूट तुम्ही फॉलो करून नक्कीच येऊ शकता. तर हे सगळ्याचे देवरुखचं मार्केटच आहे आणि इकडून पुढे आता आपण शिवाजी चौकात जाणार आहोत. तर आपण आता आलो आहे शिवाजी चौकात. तर ही राईटला व्हाईट कलरची कार आली ना, तर ती मगाशी जे सावरकर चौकातून जो रोड दाखवला तिकडून आले. तर इकडून समोर आहे ते एस टी स्टँड आहे आणि इकडे लेफ्ट घेतला ना, तर इकडे आपण आता लेफ्ट घेतल्यानंतर जर कोणाला टेकलेश्वरला जायचं असेल ना, तर इकडून तुम्हाला लेफ्ट घ्यावे लागेल. आणि मी पुढे दाखवतोच की कसं आहे ते, कारण या साईडलाच तो रोड आहे टेकलेश्वरला जाण्याचा. तर आपण आता आलो आहे मातृमंदिरला आणि आपल्याला इथून आता लेफ्ट घ्यायचा आहे. तर लेफ्ट घेतल्यानंतर इथे समोरच बाजूला दिसतंय ते मोडक उद्यान आहे आणि याच रोडने आपल्याला पुढे जाऊन जे आटले सप्रे पित्रे कॉलेज आहे आणि
देवरुखचं जे हायस्कूल आहे ते पण याच आपल्याला रोडला मिळतं. तर ही जी लेफ्टला कमानी दिसते ना, तिथूनच आतमध्ये कॉलेजला जाता येतं आणि इथून पुढे आल्यानंतरच हा जो राईटला रोड जातोय ना, तर तिकडेच तो रोड आहे टिकलेश्वरला जाण्याचा. तर टिकलेश्वरला जायचं असेल तर तुम्हाला ह्याच रोडने स्ट्रेट जावं लागेल. आणि इथे आपल्याला समोर दिसतंय ते देवरुखचं हायस्कूल आहे लेफ्ट साईडला. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.